पंतप्रधान मोदी यांनी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत अत्यंत सतर्कतेचा इशारा दिलाय. थोडक्यात कोरोना काळामध्ये ज्या प्रकारे लॉकडाऊन करण्यात आलं होतं, अगदी तशाच प्रकारची काहीशी स्थिती आता सुद्धा येऊ शकते आणि त्यासाठी तयार राहा ही पूर्वकल्पना पंतप्रधान मोदींनी दिली आहे. बघा, गॅस संपत आलाय याचं उदाहरण म्हणजे पुण्यातल्या मेस. पुण्यामध्ये जवळपास निम्म्याच्या वर मेस या बंद झाल्या. काही मेसमध्ये डब्याच्या किमती या वाढवल्या. यामुळे झालंय असं की पुण्यातले विद्यार्थी पुन्हा गावाकडे निघाले. त्यामुळे तेल, गॅस, पेट्रोल जपून वापरा असं पंतप्रधान मोदी म्हणतात. बरं, जी मेसची अवस्था आहे ती हॉटेल्सची सुद्धा अवस्था आहे. भारताची 60% पेक्षा जास्त एलपीजीची गरज ही आयातीवर अवलंबून असल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारनं घरगुती वापराला प्राथमिकता देण्याचं धोरण स्पष्ट केलंय. या संकट काळामध्ये सामान्य नागरिकांना गॅस टंचाई भासू नये यासाठी सरकार विविध निर्यातदार देशांशी थेट संपर्कात असून इंधन साठा वाढवण्यावर भर देत आहे असं मोदींनी म्हटलं. गेल्या दशकामध्ये भारतानं आपल्या इंधन आयातीचे स्रोत 27 देशांवरून आता 41 देशांपर्यंत विस्तारलं असून विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीसारख्या संवेदनशील मार्गांवरील हालचालींवर भारताचं बारीक लक्ष आहे. भारताची ही वाढलेली लवचिकता आणि दीर्घकालीन ऊर्जा रणनीती सध्याच्या या अस्थिरतेमध्ये देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे असं मी नाही तर असं पंतप्रधान मोदी म्हणतात. बाकी तुम्ही गॅस जपून वापरा आणि चुलीवर काम करण्याची सवय सुद्धा थोडीफार लावून घ्या. किंबहुना जर भविष्यामध्ये खरोखरच कोरोनासारखी स्थिती आली आणि लॉकडाऊन पडलं तर तुम्हाला गॅसच्या पेक्षा चूल सुद्धा सोपी जाऊ शकते. त्यामुळे चुलीवर काम करण्याची सवय तुम्ही लावून घ्या.